सर्वांना नमस्कार. क्लास 11th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 7 डिप्रिशिएशन, घसारा किंवा झीज, लेक्चर नंबर 3 अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ डिप्रिशिएशन किंवा अकाउंटिंग जर्नल एंट्रीज फॉर डिप्रिशिएशन, पेज नंबर 219, 220 आणि 221. नेक्स्ट. तर डेप्रिशिएशन या प्रकरणामध्ये कंटेंट्समध्ये 7.1 मीनिंग, डेफिनेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिशिएशन पाहिलेले आहे. डेप्रिशिएशन हा शब्द डिप्रेटियम विच मीन्स रिडक्शन ऑफ द फिक्स्ड ॲसेट ड्यू टू इट्स use, wear and tear spread on many years. डेफिनेशनमध्ये आर्यन कार्टर आणि R.G. विल्यम्स यांच्या आपण 2 डेफिनेशन पाहिल्या होत्या. त्यानंतर कॉजेस ऑफ डेप्रिशिएशन, झीज होण्याची कारणे, एखाद्या फिक्स्ड ॲसेटमध्ये स्थिर मालमत्तेमध्ये घट होण्याची कारणे. त्यामध्ये एक नॉर्मल अँड नॅचरल विअर अँड टिअर, 2 पॅसेज ऑफ टाईम, 3 ॲब्सोलन्स, 4 डिप्लेशन म्हणजे रिकामी करणे, 5 नॅचरल कॅलॅमिटीज or impairment of an asset, invention, replacement of new machinery. त्यानंतर मार्केट व्हॅल्यू, त्यानंतर नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिशिएशन. 7.2 फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चार्जिंग डेप्रिशिएशन. त्यामध्ये आपण त्यामध्ये आपण कॉस्ट ऑफ ॲसेट, 2 युजफुल ऑर इस्टिमेटेड इकॉनॉमिक लाईफ ऑफ ॲसेट आणि 3 इस्टिमेटेड टर्मिनल ऑर स्क्रॅप व्हॅल्यू ऑर रेसिड्युअल व्हॅल्यू. त्यानंतर 7.3 मेथड्स ऑफ डेप्रिशिएशन, जे झीज आकारण्याच्या पद्धती. त्यामध्ये एकूण 7 पद्धती आहेत. 1 फिक्स्ड इन्स्टॉलमेंट ऑर स्ट्रेट लाईन ऑर ओरिजिनल कॉस्ट मेथड, 2 डिमिनिशिंग ऑर रिड्युसिंग बॅलन्स ऑर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, 3 ॲन्युटी मेथड, 4 डिप्रिशिएशन फंड मेथड, 5 रिव्हॅल्युएशन मेथड, 6 इन्शुरन्स पॉलिसी मेथड आणि 7 मशीन आवर रेट मेथड इत्यादी. त्यानंतर आपण नोटमध्ये पाहिलं होतं लेक्चर 2 मध्ये, आउट ऑफ द अबव मेथड्स ओनली फर्स्ट 2 मेथड्स हॅव बीन प्रिस्क्राइब्ड इन द सिलेबस फॉर क्लास 11th कॉमर्स अँड हेन्स ओनली दीज मेथड्स आर एक्सप्लेन बिलो. आणि मग त्यामध्ये आपण फिक्स्ड इन्स्टॉलमेंट ऑर स्ट्रेट लाईन ऑर ओरिजिनल कॉस्ट मेथड याबद्दल माहिती घेतलेली आहे. आणि 2 डिमिनिशिंग ऑर रिड्युसिंग बॅलन्स ऑर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड याची आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर 7.3.3 डिफरन्स बिटवीन फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड अँड रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. तर हे आपण नोट्समध्ये पूर्ण करायचं आहे. आणि
आपल्याला फिक्स्ड ॲसेट अकाउंट आणि डेप्रिशिएशन अकाउंट या दोन बाबी यामध्ये अकाउंट्स ओपन करावे लागतात आणि त्यासंबंधी काही 7.4 अकाउंटिंग ट्रीटमेंट किंवा अकाउंटिंग एंट्रीज किंवा जर्नल एंट्रीज या आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहत आहोत. तर आपणासमोर अकाउंटिंग ट्रीटमेंट पेज नंबर 219. Journal entries under both the methods are same and there are as under. Fixed installment method आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड या दोन्ही मेथडसाठी या जर्नल एंट्रीज आपणा सर्व स्टुडंटने अभ्यास करणे आवश्यक आहे. तर हा तास अतिशय महत्त्वाचा भाग आपण पाहत आहोत. तर यामध्ये अकाउंटिंग ट्रीटमेंट पहिलं ए मध्ये इन द इयर ऑफ परचेस म्हणजे आपण एखादी ॲसेट खरेदी केली तर त्यामध्ये आपणास खालील जर्नल एंट्री अभ्यासावे लागतील. त्यामध्ये 1 फॉर परचेस ऑफ ॲसेट फॉर कॅश रिअल अकाउंट डेबिट हॉट कम्स इन क्रेडिट हॉट गोज आउट आणि म्हणून ॲसेट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट नॅरेशन being asset purchase for cash. सेकंड, आता आपण ॲसेट उधारीवर खरेदी केल्या फॉर परचेस ऑफ ॲसेट ऑन क्रेडिट. फिक्स्ड ॲसेट उधारीवर खरेदी केल्या तर यामध्ये पार्टीचे नाव येईल आणि ॲसेट कम्स इन म्हणून ॲसेट अकाउंट डेबिट to supplier or parties account. Narration being purchased asset on credit from dash dash parties. आणि यामध्ये थर्ड एंट्री फॉर अदर incidental expenses incurred to put the asset into operation म्हणजे या संबंधित ॲसेट्स फॉर एक्झाम्पल फर्निचर, मशिनरी, कॉम्प्युटर, बिल्डिंग, फर्निचर अँड पिक्चर्स. आता ह्या ज्या ॲसेट्स आहेत तर यामध्ये काही इरेक्शन चार्जेस, इन्स्टॉलेशन चार्जेस किंवा फिक्सेशन चार्जेस आपण स्पेंड करतो ते पण जो खर्च आहे त्याला आपण कॅपिटल एक्सपेन्सेस किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून आपण त्या कॉस्टमध्येच ॲड करतो आणि त्या ॲसेटची कॉस्ट ऑफ ॲसेट ही परचेस प्राईस अधिक इन्सिडेंटल चार्जेस आणि म्हणून एंट्री होतानासुद्धा ती पहिल्या जर्नल एंट्रीसारखीच होऊन जाईल. त्यामध्ये ॲसेट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट नॅरेशन being the payment of incidental charges म्हणजे संबंधित ॲसेट बसवण्याचा खर्च हा सुद्धा त्या कॉस्ट ऑफ ॲसेटमध्ये जाऊन पडतो आणि म्हणून आपण यामध्ये 3A या पार्टमध्ये इन द इयर ऑफ परचेस खरेदीच्या वर्षामध्ये फर्स्ट ट्रान्झॅक्शन फॉर परचेस ऑफ ॲसेट फॉर कॅश. Journal entry asset account debit to cash or bank account being asset purchase for cash. Second, for purchase of asset on credit, asset account debit to suppliers or parties account being purchase asset on credit from related parties. Third,
फॉर अदर incidental expenses incurred to put the asset into operation. Asset account debit to cash or bank account being the payment of incidental charges. Next, त्यानंतर चौथी जर्नल एंट्री ट्रान्झॅक्शन आहे फॉर चार्जिंग डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन हा नॉमिनल अकाउंट आहे आणि म्हणून डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि म्हणून फॉर चार्जिंग डेप्रिशिएशन घसारा आकारला. जर्नल एंट्री डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट बिंग डेप्रिशिएशन चार्ज. आणि त्यामध्ये 5 डेप्रिशिएशन जे आहे लॉस असल्यामुळे आणि आपणास नेमका व्यवसायाचा प्रॉफिट आणि लॉस जर ॲक्युरेट हवा असेल तर आपणास काय करावं लागतं. हा जो डेप्रिशिएशन लॉस आहे लॉस आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो तो वर्षाच्या शेवटी. म्हणजे जे आपलं आर्थिक वर्ष संपतं 31 मार्चला त्या दिवशी आपणास हे ट्रान्सफर करावे लागते. आणि म्हणून डेप्रिशिएशन अकाउंटला आपण डेबिट केलं होतं तर 5th नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे बॅलन्स ऑफ डेप्रिशिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि म्हणून टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट. अशा पहिल्या वर्षामध्ये 5 जर्नल एंट्रीज आपल्या होतील किंवा ट्रान्झॅक्शनप्रमाणे किंवा दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आपल्या जर्नल एंट्रीज होतील. आणि नॅरेशन त्याचं राहील बिंग बॅलन्स ऑफ डेप्रिशिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता बी पार्ट सेकंड इयर ऑनवर्ड्स म्हणजे दुसऱ्या वर्षामध्ये काय करायचं. तर दुसऱ्या वर्षामध्ये जसं ॲक्टिव्हिटी घडणार आहे मग त्यामध्ये ॲक्टिव्हिटी घडतील. एखादी नवीन ॲसेट आपण खरेदी करू मग त्यावेळेस ॲसेट अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. एखादी ॲसेट आपण रेसिड्युअलमध्ये स्क्रॅप व्हॅल्यूमध्ये विकू त्यावेळेस आपण एंट्री करायची कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. नंतर डेप्रिशिएशन चार्ज करायचं डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. नंतर ते डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट. अशा 3 ते 4 जर्नल एंट्रीज आपल्या सेकंड इयरमध्ये होतील. तर पाहूया आपलं बी पार्ट 1 फॉर चार्जिंग डेप्रिशिएशन. मग डेप्रिशिएशन आकारले डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट नॅरेशन बिंग डेप्रिशिएशन चार्ज. नंतर सेकंड पॉईंट ॲट द एंड ऑफ द इयर बॅलन्स ऑफ डेप्रिशिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि म्हणून एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट नॅरेशन बिंग बॅलन्स ऑफ डेप्रिशिएशन अकाउंट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ह्या एंट्रीज आपणास दिलेल्या नसतात किंवा ट्रान्झॅक्शन आपल्याला सांगितलेले नसतात तरी आपणास विदाऊट फेल या जर्नल एंट्री करणं आवश्यक आहे. नेक्स्ट, त्यानंतर सी पार्ट ए झाला. एमध्ये 5 केल्या आपण, नंतर बीमध्ये 2 केल्या आणि आता सी पार्टमध्ये ड्युरिंग द इयर ऑफ सेल म्हणजे आपण वापरून ॲसेट काय केल्या काही वर्षानंतर 5, 10, 15, 20 वर्षानंतर आपण त्या ॲसेट मार्केटमध्ये विकल्या तर त्यावेळेस आपल्याला काय एंट्री करावी लागते. तर त्यामध्ये 1 ट्रान्झॅक्शन फॉर डेप्रिशिएशन चार्ज अप टू द डेट ऑफ सेल ऑफ ॲसेट म्हणजे घसारा आकारला तीच जर्नल एंट्री होणार. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट
नॅरेशन बिंग डेप्रिशिएशन चार्ज. त्यानंतर सी पार्टमध्ये सेकंड ट्रान्झॅक्शन आहे. सेकंड ट्रान्झॅक्शन फॉर सेल ऑफ ॲसेट ॲट इट्स बुक व्हॅल्यू, म्हणजे आहे त्या किमतीला विकली तर प्रॉफिट नाही, लॉस नाही, तर फक्त एंट्री होईल कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट, रिअल अकाउंट. डेबिट हॉट कम्स इन, क्रेडिट हॉट गोज आउट. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट बिंग सेल प्रोसीड ऑन सेल ऑफ ॲसेट ॲट बुक व्हॅल्यू, म्हणजे मूळ किमतीला विकली. थर्ड ट्रान्झॅक्शन फॉर सेल ऑफ ॲसेट ॲट प्रॉफिट, म्हणजे त्याच्यामध्ये 1000-2000 रुपये आपणास जर प्रॉफिट झाला तर प्रॉफिट झाल्यानंतर प्रॉफिट हा आपला नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंट क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स आणि कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट कमी झालेली किंमत आणि टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट अकाउंट बिंग द ॲसेट हॅज बीन किंवा ॲसेट इज सोल्ड ॲट अ प्रॉफिट. आणि आता हेच आपण ट्रान्सफर करणार आहोत. ट्रान्सफरिंग प्रॉफिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिंग द प्रॉफिट ऑन सेल ऑफ द ॲसेट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट सी पार्टमध्ये आपण 8 एंट्रीज करणार आहोत. सी पार्टमध्ये 5वं ट्रान्झॅक्शन आहे फॉर सेल ऑफ ॲसेट ॲट लॉस. आता तोटा म्हणजे 1000-2000 रुपये तोटा झाला, तो तोटा आपण काय करतो, लॉस डेबिट करतो आणि म्हणून कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट रिटर्न डाऊन व्हॅल्यू कमी झालेली किंमत बिंग द ॲसेट सोल्ड ॲट लॉस. त्यानंतर 6वं ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्सफरिंग लॉस टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट अकाउंट being the loss on sale of the asset transfer to profit and loss account. 7वं ट्रान्झॅक्शन आहे डेप्रिसिएशन ऑन रिमेनिंग ॲसेट इफ एनी. तीच एंट्री डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट बिंग डेप्रिसिएशन चार्ज ऑन रिमेनिंग ॲसेट. आणि 8 नंबरची एंट्री आहे ॲट द एंड ऑफ द इयर बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तीच एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट बिंग बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर अशा पद्धतीने आपण ए पार्टमध्ये आपण 5 एंट्री पाहिल्या, नंतर बी पार्टमध्ये आपण 2 एंट्री पाहिल्या आणि सी पार्टमध्ये आपण 8 एंट्रीज पाहिल्या. अशा आपण 15 जर्नल एंट्रीज आपणास यामध्ये पाठ करावे लागतील किंवा त्याचा आपणास अभ्यास करावा लागेल. आणि त्याप्रमाणे आपणास फिक्स्ड ॲसेट अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंटचं इल्युस्ट्रेशन किंवा एक्झाम्पल किंवा प्रॉब्लेम सोडवताना आपणास या जर्नल एंट्रीचा उपयोग करावा लागेल. तर सर्वांनी जर्नल एंट्रीज या व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे. आता आपण पेज नंबर 221 वर एक्झाम्पल नंबर 1 आहे आणि ते इल्युस्ट्रेशन ऑन स्ट्रेट लाईन मेथड किंवा स्ट्रेट लाईन मेथड
किंवा फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड किंवा ओरिजिनल कॉस्ट मेथड यावरचं आपण पहिलं उदाहरण पाहत आहोत. तरी हा तास ऐकून झाल्यानंतर आपण सर्वांनी हे जे एक्झाम्पल तुम्हाला पाठवलेलं आहे पेज नंबर 221 वर हे जे उदाहरण पाठवलेलं आहे हे उदाहरण आपण वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. आपण पुढील तासामध्ये कशा पद्धतीने अकाउंटिंग ट्रीटमेंट केली जाते हे आपण इलिस्ट्रेशन 1 मध्ये पाहत आहोत. तर आपल्यासमोर एक्झाम्पल दिलेलं आहे. सिद्धी लिमिटेड रत्नागिरी परचेज अ मशिनरी कॉस्टिंग ₹2 lakh ऑन 1st April 2015 full stop. Depreciation is charged at the rate of 10% per annum on original cost each year on 31st March. म्हणजे 1 एप्रिलला वर्ष सुरू होतं आणि 31 मार्चला वर्ष संपतं. मग आपणास डेप्रिशिएशन चार्ज, ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ह्या 31/3 ला एंट्री करायच्या आणि खरेदीच्या तारखेच्या आपण एंट्रीज करायच्या. गिव जर्नल एंट्रीज मशिनरी अकाउंट अँड डेप्रिशिएशन अकाउंट फॉर द इयर्स 2015-16, 2016-17, अँड 2017 अँड 18. तर हे उदाहरण आपण वहीमध्ये काय करायचं आहे, एंट्रीज अकाउंटिंग ट्रीटमेंटच्या जर्नल एंट्रीज अभ्यास केल्यानंतर हे उदाहरण सर्वांनी वहीमध्ये लिहून ठेवा आणि याचं सोल्युशन आपण पुढील 4थ्या तासामध्ये पाहणार आहोत. आणि उदाहरण लिहा आणि उदाहरण वाचा आणि अकाउंटिंग एंट्रीज आणि डेप्रिशिएशन घसारा हे प्रकरण काय आहे हे व्यवस्थितरित्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तरी सर्वांनी आलेल्या व्हिडिओचा व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.